नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, जे काही भरती 2022-23 ची जी काही भरती होती, त्यामधील जे काही नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई या पदासाठी 274 उमेदवारांची ट्रेनिंगसाठी लिस्ट जाहीर झालेला आहे। त्यांचं जे काही 6 महिन्याचं मूलभूत प्रशिक्षण असतं, त्याच्यासाठी ही लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे। कोणत्या घटकातून किती उमेदवार घेण्यात आलेले आहे, त्यांचं कुठल्या ट्रेनिंग सेंटरसाठी निवड झालेली आहे, त्यांची ट्रेनिंग ही कधीपासून सुरू होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, विषय इथे तुम्ही बघू शकताय, नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई पुरुष यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या 6 महिन्याच्या मूलभूत प्रशिक्षण बाबत। तर बघा, पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, पोलीस घटकातील सन 2022-23 व त्यापूर्वी चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये चालक पोलीस शिपाई पदी नियुक्त झालेल्या एकूण 274 नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना एकूण 6 महिन्याच्या मूलभूत प्रशिक्षण दिनांक 9/2/2026 पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज येथे सुरू करण्यात येत आहे। तर बघा, ही जी काही मागची भरती होती 2022-23 ची, त्याच्यामध्ये जे काही हे 274 किंवा त्यापूर्वी सिलेक्ट झालेले हे जे काही 274 नवप्रविष्ट पोलीस शिपाई पदासाठी हे काही उमेदवार आहेत, त्यांचं जे काही 6 महिन्याचं मूलभूत प्रशिक्षण असतं, हे दिनांक 9 फेब्रुवारी 2026 पासून नानवीज या ट्रेनिंग सेंटर त्यांचं प्रशिक्षण हे सुरू होत आहे। तर बघा, पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघून घेऊया। तर पुढील नमूद घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेवरील नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई पुरुष यांना दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी 4 वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज येथे पोहोचतील अशा बेताने पाठवण्याची व्यवस्था करावी। तर बघा, त्यांनी पुढे घटकाचे नाव दिलेले आहे आणि त्या घटकातून किती उमेदवारांची ही प्रशिक्षणासाठी निवड झालेली आहे, ही सगळी माहिती त्यांनी पुढे दिलेली आहे, ती एकदा बघून घेऊया। बघा, मुंबई शहर येथून 197 उमेदवारांची निवड झालेली आहे। ठाणे शहर 2, नवी मुंबई 9 उमेदवार, पुणे शहर 4 उमेदवार, असे जे काही पूर्ण घटक आहेत एकूण 20, त्याच्याबद्दल ही जी काही माहिती देण्यात आलेली आहे, त्याच्यातून हे टोटल 274 उमेदवारांची निवड ही करण्यात आलेली आहे। तर बघा, हे जे काही नवप्रविष्ट चालक पोलीस प्रशिक्षणार्थी आहेत, यांची संख्या विचारात घेऊन त्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणार आहे। आणि पुढे त्यांनी एक बघा, हे तुमचे जे काही तिथे तुमचं जे काही वेतन अदा करण्यात येतं, त्यामुळे असे शासनाचे धोरण असल्याने सर्व चालक पोलीस शिपाई जे काही उमेदवार त्यांची निवड झालेली आहे, त्यांचं बँकेत बचत खाते उघडून त्यांना देय असलेले सर्व देयके त्यांच्या खात्यात जमा करावे। तसेच त्यांना प्रशिक्षण केंद्रातील मेस वर्गणी व इतर रक्कम वसुली करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवताना त्यांचे ATM कार्ड आणि चेकबुक सोबत असणे आवश्यक आहे। तर बघा, तुम्ही जेव्हा तिथे प्रशिक्षणासाठी जाणार, तर सोबत जाताना तुमचं आधार कार्ड आणि ATM कार्ड आणि चेकबुक सोबत घेऊन जाणं हे तुम्हाला आवश्यक आहे। तसंच तुम्ही जे काही मूलभूत जे आपले काही डॉक्युमेंट्स असतात, साधारणपणे आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, हे सुद्धा तुम्ही सोबत ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे तिथे काही अडचण यायला नको। आणि पुढे त्यांनी अजून काहीतरी माहिती सांगितलेली आहेत, काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत। मी एवढं काही तुम्हाला वाचत बसून सांगणार नाहीये, तुम्ही स्वतः बघून घ्यायचं आहे। तर बघा, ही PDF मी संपूर्णपणे तुम्हाला दाखवते हे परिपत्रक। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।